नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, अगदी तुम्हाला आज चटपटीत असं झणझणीत अगदी मस्त तोंडाला चव आणणारं ही रेसिपी दाखवणार आहे की तुमच्या तोंडाला पाणी सुटेल पाहताच. हे मी बनवणार आहे मी आज खारं वांगं. आहा हा, अगदी तोंडाला चव येईन तुमच्या. असं कधीच खाल्लं नसन अशा पद्धतीचं खारं वांगं तुम्ही एकदा बनवून पहा. खूप टेस्टी, खूप छान लागतं. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खातात. आमच्या घरात 4 दिवसाला एकदा तरी बनतं. तर मैत्रिणींनो पहा, आता मी तेल टाकलेलं आहे पळीवर आणि खोबरं आणि मिरच्या, लसूण जास्त टाकल्या 2 कांड्या आणि मिरच्या 5, 6, 7, 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. आणि हे बनवणार आहे मी खारं वांगं. आवाज तोंडात म्हणजे बोलताच वाटतं का खरंच खारं वांगं छान असणार आहे. अगदी छानच आहे, तुम्ही नक्कीच पहा. उळीव खूप अप्रतिम लागतं. टेस्ट त्याला काही गुणांनी वाढती. भरपूर टेस्टी. सामग्री पण जास्त नाही, साध्या सोप्या पद्धतीत करणार आहे पहा. कोथिंबीर बी परतून घ्यायच्या मैत्रिणींनो. हे बघा, मी आता सगळं परतून घेतलं. जास्त जाळायचा नाही मसाला. अगदी त्याच पद्धतीने थोडा कच्चापणा कमी झाला पाहिजे. आणि तेल तसंच ठेवायचे आपल्याला त्या भांड्यातलं. आणि मुठभर शेंगदाणे टाकते आता. हे बघा, शेंगदाणे पण असे मस्त भाजून घ्यायचे. जास्त करपून जरा द्यायचा नाही मसाला, फक्त कच्चापणा घालवायचा त्याचा. हे पहा, शेंगदाणे पण झाले आणि ते दुसरी सामग्री पण झालेली आहे. आता याच्यात काय करायचं, पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं. चांगलं असं जाडसरच वाटायचं, जास्त बारीक पण वाटीत बसायचं नाही, जाडसरच घ्यायचं वाटून. हे पहा, तर मी वाटून पण झालेलं आहे माझं. आता ही वांगी पहा, 6-7 वांगी आहेत. वांगी छान कवळी आहेत. कोथिंबीर बी चिरलेली आहे, कांदा पण चिरलेला आहे मी, तो नाही दाखवला तुम्हाला. आता ही वांगी कवळी घ्यायची मस्त. लांबडी वांगी भेटली, काटेरी मस्त आपली. खूप टेस्टी लागतात ही वांगी आणि खायला पण तेवढीच मस्त. ना असं खारं वांगं करायला तर हीच वांगी आपल्याला हवी. खूप खमंग लागतात, तोंडाला चव येते. ही तर तुमची वांगं खाल्याने ना चव तुमची रेंगळत राहणार, आठवणीत राहणार वांगं आहे तुमच्या. असं खारं वांगं केलं तर फारच टेस्ट लागते. तर पहा, अशा पद्धतीने मी चिरलेले आहेत. चिरते आता, संपूर्ण चिरून घेते. थोडीच वांगी आहेत म्हणून चिरून घेते. किडे बिडे असले तर आतमध्ये पाहायच्या का मैत्रिणींनो. खूप काळजी घ्यायची वांग्यांमध्ये चिरताना. त्याच्यात काय आहे का कचरा, का म्हणजे किडे असतात त्याच्यात, ते आहे का, तर हे काढून घेते आणि त्याच्यातच परत भरून ठेवते. आता पहा पुढे काय करते. ह्याच्यात मीठ भरायचे आपल्याला. खारं करायचे ना, पहिलं ह्याच्यात मीठ भरणार आहे मी. वांगी ना आळणी असतात, त्याची चव आळणी असते वांग्याची. पहा, तर काही भाज्या असतात ना स्वतःहून खारट असतात, काही भाज्या स्वतःहून आळणी असतात. तर कुठल्या भाज्या आळणी असतात, कुठल्या खारट असतात मैत्रिणी तुम्हाला सांगत असते मी. ही आळणी भाजी आहे, ही खारट आहे म्हणून. तर तुम्ही ना वांगी ती मुळातच आळणी असतात म्हणून मीठ जास्तच घालायचे त्यांना. आणि खारं करायचं त्याच्यामुळे 2 दाणे जास्तच घालायचे आपल्याला. कांदा बारीक चिरलेला आहे. आता हा सगळा मसाला ओतून देणार आहे मी. पालटं करते सगळाच ओतून देते पहा. सगळा मसाला ओतून दिला. हे आता मी धुवून घेते नंतर. बाद झालेला आहे आपल्याला एवढा. हे बघा, आता याच्यात दुसरी काय जिन्नस घालायची ती पहा. मी ती कोथिंबीर चिरली होती ती पण टाकलेली आहे. वाटण पण भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे आपण, त्याच्यामुळं कोथिंबीर घालायची, हिरवा रंग येतो. गरम मसाला खूप जास्त घातलेला आहे मी पहा. गरम मसाला याला जास्तच घालायचा. जे अख्खा मसाला असला तुमच्याकडं ना, खडा मसाला, तो पण टाकला तरी चालेल. हे वाटलेला आहे माझ्याकडं. सीता नेहरे किचनचा मसाला सगळा वापरते मी हा. कुठलीही भाजी खूप टेस्ट होती या मसाला घातल्याने. तुम्ही नक्कीच मसाला एकदा ट्राय करा सीता नेहरे किचनमध्ये जाऊन, तर तुम्हाला समजेल कुठले मसाले आमचे सगळीकडे जातात. तर इथे मी हळद घातलेली आहे आणि धणे पावडर आणि मीठ घातले. जास्तच घातले मीठ, जरा जास्त पहा. 1 चमचाभर तेल घालणार आहे मी. बस एवढंच पुरेस. चमचा म्हणजे छोटाच आहे, 5 चमचे.
ह्याच्यात तेल घालायचं आणि हिंग टाकायचं. मात्र हिंगाने खूप स्वाद छान येतो त्या वांग्याला, म्हणून हिंग तर अवश्य टाकायचंच त्याच्यामध्ये. आणि असं मिक्स करून घ्यायचं. मीठ जरा जास्तच घातलेलं आहे मैत्रिणींनो, खारं करायचे म्हणून, का की मीठ भरून पण घातलेलं आहे त्याच्यात आणि वरून पण टाकलेलं आहे, का की आपल्याला खारं करायचे. भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्त ताव मांडला, शिस्ताने सुगंध सुटतो ह्या वांग्याचा. आणि भातावर पण चालतं हे, म्हणजे कुठेही चालतंय बघा. या पद्धतीने एकदा बनवून पहा मैत्रिणींनो, खरंच टेस्ट विसरणार नाही कधीच. पहा बरं किती चवदार आणि खमंग लागते ते तुम्हाला कळेनच. तर हे सगळे मी भरून घेते. मसाला उरणार आहे आपला, तर तो उरला तरी आपल्याला पुढे कामाला येते तो मसाला. कांदा मी काही भाजला नाही किंवा वाटला नाही, बारीक करूनच कच्चा कांदा घेतलेला आहे. कांद्याचा स्वाद छान येतो याच्यामध्ये, म्हणून कांदा कच्चाच घ्यायचा त्याच्यात. तर हे बाजूला ठेवते. आणि तेच तेल बघा, उरलेलं तेल आहे ना, आपण पहिलं पळीवर टाकलं होतं तेच तेल आहे. छोटी पळी आहे ते टाकलेलं तेल. जिरं टाकलं इथं, मोहरी पण दिली टाकून, थोडीशी टाकली मोहरी, जास्त नाही टाकली. ह्याला छान वाजून द्यायचे आपल्याला, फुलून द्यायचे. नंतर हा मसाला टाकते मी आता बघा. हा उरलेला मसाला आहे ना, तो सोडायचा त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळं. मैत्रिणींनो, ह्या वांग्यामध्ये मी गरम मसाला थोडा जास्तच घातला बरं का, लक्षात ठेवा. जास्तच घालायचा जरा हा गरम मसाला. तुम्ही तिखट कमी वापरा. मी आता हिरव्या मिरच्या मी थोड्याशा वापरलेल्या आहेत, पण काही लोक तर म्हणजे काही वेळेस, मी पण काही वेळेस करते, जरा पण तिखट घालत नाही, मिरच्याच घालायचं नाही, ते पण फार छान होतं. आणि हे तर विचारून नका, तुम्ही हे एकदा करून पहा, खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला. आणि हे आठवणीत राहणारं वांग होणार आहे पातून. तर ह्याला छान परतून घ्यायचे. आधी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचे. बघा तेल सुटायला लागलेलं आहे आता, दिसतंय ना, बारीक बारीक तेल सुटायला लागलेलं आहे. असंच परतायचं, जरा होऊ दे थोडा वेळ अजून. फोडणी आपली छान बसली ना वांग्याला किंवा कुठल्याही पदार्थाला, आपला पदार्थ कधीच फसत नाही. आता सोडून देते वांगी. हे बघा सहज अशी मस्त लांबडी लांबडी वांगी आहेत, मस्त अशी, आणि काटेरी वांगी आहेत. आणि ती जराशी पांढरी वांगी असतात ना, त्यामधली आहेत वांगी, ती छान लागतात. गावरान वांगी म्हणतात त्याला. तर हे असंच ठेवायचं, याला हलवायचं नाही लगेच, काहीच नाही. याला आपाप ते तेल सुटले बघा मस्त मसाल्याला. आता तो भांडं आणि ते मिक्सरचं भांडं सगळं धुवून घेणार आहे, तेवढंच पाणी टाकायचे आपल्याला, जास्त नाही. हे वांगं लगेच 5 मिनिटाच्या आत शिजते. वांग्याच्या कापलेल्या आहेत फोडी अशा, म्हणजे भरलं वांगं केलं आहे ना आपण, त्याच्यामुळं कापलेलं आहे मध्ये प्लसचं चिन्ह करून, आणि मग त्याच्यामुळे ते शिजायला वेळ लागणार. कवळी वांगी आहेत, लगेच शिजते. 5 मिनटं जास्तीत जास्त ठेवायचे, 5 मिनटात लगेच वांगं शिजणार आपलं. हे बघूया आपण शिजलंय का, ती बटबट करते. तर ह्याला बारीक गॅस करायचा. मी गॅस फास्ट ठेवलेला, फुल गॅस होता, त्याच्यामुळं आता ह्याला बारीक गॅस करायचा आहे. आणि मी 5 मिनटं नव्हते झाले पहिले, तर आत्ता 4-1 मिनटं झालेले पहिले, मी 4 मिनटातच तुम्हाला उघडून दाखवले. आता ह्याला बारीक गॅस करायचा आणखीन, आणि ह्याला स्लोमध्ये ठेवायचं एकदम. आपाप ते स्थिर होणार, तेव्हा स्थिर झाले आणि वांगं शिजलं का पाहायचं आपलं. वांगं शिजलेलं आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे वांग्याचा. आणि हे खारं वांगं मैत्रिणींनो तुम्हाला नक्कीच आवडेल. अशा पद्धतीने एकदा करून पहा, खूप टेस्टी, खूप छान लागतं. आणि घरात सर्वांना हवं हवंसं वाटणारं आहे. जे आमच्याकडे तर आहेच, तुम्हाला पण आवडेल. म्हणजे असं आहे की लगेच समजतं का आपल्याकडे वांगं शिजले म्हणून, वांगं चालले म्हणून. आपल्या घरात मम्मीने वांगं बनवले किंवा आईने आपल्या वांगं बनवलेलं आहे म्हणणारच. तर का की त्याचा सुगंधच तेवढा सुटतो मस्त. आता काढून दाखवते, झालेलं आहे आपलं. रंग आणि त्याचं टेस्टर
एवढं जबरदस्त येते या वांग्याचं. लगेच वाटतं खावंसं वांगं. भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही फुलक्याबरोबर कशाबरोबर खा. असं चवदार वांगं तुम्हाला कधीच भेटणार नाही. या पद्धतीने केलं तर भेटेल. मी बिलकुल डाळ बिळ काहीच वापरलं नाही याच्यामध्ये. अगदी साधा मसाला आहे. फार खमंग आहे. हे बघा, वरून जरा कोथिंबीर पेरते आणि हा वांगा तुम्हाला पहा, रसरशीत भरलेलं वांगं, तोंडाला पाणी सुटणं, असा रंगही एवढा सुंदर आलेला आहे त्याला. छान दिसते पण आणि एकदम सुरेख वाटते डिश. तर मैत्रिणींना आवडेल तुम्हाला. अगदी रसरशीत वाटते का नाही तुम्हाला पहा. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते पहा किती रसरशीत आहे. तर नक्कीच आवडेल तुम्हाला. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला परत भेटूया काहीतरी वेगळे घेऊन येते. बाय.